ज्ञानेश्वरी मुंडे कुटुंबासह आज रास्ता रोको आंदोलन करतील। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी त्यांची आहे। कडक शिक्षा त्यांना व्हावी अशी मागणी त्यांची आहे। ज्ञानेश्वरी मुंडेंसोबत ग्रामस्थ सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। परळी अंबाजोगाई महामार्गावर कनेरवाडी परिसरात आंदोलन केलं जाणार आहे। माझ्या नवऱ्याचा दोष काय होता असा संतप्त सवाल ज्ञानेश्वरी मुंडेंनी विचारलाय। रास्ता रोकोसाठी मला सगळ्यांनी सहकार्य करावं असं आवाहन देखील त्यांनी केलंय। आज रस्ता रोको होतोय, दोन्ही गावकऱ्यांच्या वतीने रस्ता होतोय, आपला पण सहभाग असण्याचं काय सांगाल? एवढंच आहे की माझ्या सासरच्या आणि माहेरच्यांनी हे मिळून केलं आहे। एका लेकीला आणि एका सुनेला न्याय भेटण्यासाठी त्यांनी हे उठाव घेतला आहे। त्यात तर माझा सहभाग होणारच आहे, कारण माझ्या न्यायासाठी माझं गावकर म्हणजे सासर आणि माहेर एकत्र आलं आहे। आता मग न्यायाच्या लढ्यासाठी सगळ्यांना पण मी अजून आव्हान केलं होतं काल पण, आज पण आव्हान करते की सगळ्यांनी मिळून न्यायाच्या लढ्यात साथ द्यावी। आपण याच हक्कासाठी पाहिलं तर 8 दिवसापूर्वी आपण विश्वलेखन प्रयत्न केला होता, आत्महत्या करायचा प्रयत्न केला होता, अजूनही आरोपी निष्पन्न झालेले नाही तर आरोपी अजून निष्पन्न झाले नाहीत। मग आता मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिला आहे ना, कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। मग त्यावर जरा आशेचा किरण वाटला, पण तरी पण माझ्यावर केस टाकली। त्यावेळेस मी जरांगीदादांना आवाज दिला तर जरांगीदादांनी मला म्हणजे हात दिला आधाराचा। आणि मग आता माझे पूर्ण गावकरी एकत्र झाले आहेत या न्यायाच्या लढ्यासाठी, आणि त्यांनी जन आंदोलन उभा केलं आहे रस्ता रोको म्हणून। कॅमेरा पर्सन विनोद सह मी संभाजी मुंडे, टीव्ही 9 परळी।